मित्र हो, आमच्यासाठी पावसाळा म्हणजे कोकण हे समीकरण ठरलेलं आहे. परवाच मी देवगडहून काही ओल्या चिंब आठवणी घेऊन परतले आणि आज मनात आलं काहीतरी अस्सल मालवणी करावं. म्हणून केली आहे काळ्या वाटाण्याची झणझणीत उसळ. काळा वाटाणा आणि मालवणी मसाला मी तिथूनच सोबत घेऊन आले होते. चला तर मग माझ्यासोबत झणझणीत वाटाण्याची उसळ बनवूया. मी 2 वाट्या काळे वाटाणे काल रात्री स्वच्छ अगदी 10-12 वेळा धुवून भिजत घातले. कमीत कमी 8 ते 9 तास भिजत घातल्यावर आज सकाळी त्यात थोडंसं मीठ आणि अगदी थोडा इनो टाकून कुकरमध्ये जवळपास 9 ते 10 शिट्ट्या येऊ देऊस्तोवर शिजू दिलं. खूप जास्ती त्याला शिजवायचं नाही, नाहीतर वाटाणा अख्खा राहत नाही. कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण इतर साहित्य तयार करून घेऊ. साधारण 2 कांदे आपण आधी उभे चिरून घेऊ. थोड्याशा गरम तेलामध्ये 1 चमचा जिरे टाकून त्यात चिरलेला कांदा, 8 ते 10 पाकळ्या लसूण, 1 इंच आलं आणि सुकं खोबरं हे सगळं जिन्नस छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. तुम्ही ओलं नारळ वापरलं तर अजूनही छान चव येते. माझ्याकडे आत्ता ओलं नारळ नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं वापरलेलं आहे. आणि आता त्याला थोड्या वेळ थंड व्हायला बाजूला ठेवू. थंड झालं आहे. थंड झाल्यानंतर हे सगळं जिन्नस मिक्सरमध्ये छान वाटून घेऊ. बघा किती छान वाटण तयार झालेलं आहे. त्याला आता थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. कुकर झालेला आहे. आपले वाटाणे सुद्धा छान शिजलेले आहेत. तर चला मग आता अजून 2 कांदे उभे चिरून घेऊ. कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. गरम झाल्यावर थोडी मोहरीचा तडका देऊ. त्याच्यात थोडा हिंग टाकू, थोडीशी हळद टाकू. त्यानंतर आपण केलेला ओला मसाला टाकून छान परतून घेऊ. त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला अगदी अर्धा ते 1 पाऊण चमचा टाकलेला आहे. आणि आता येतो ह्या उसळीचा खरा हिरो, मालवणी मसाला. आणि हा मालवणी मसाला मी जवळजवळ 1 चमचा त्यात ऍड करत आहे. हे सर्व छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. थोड्या वेळ झाकण ठेवा वाटल्यास. बघा छान तेल सुटलेलं आहे की नाही. त्यात चवीनुसार मीठ टाकू आणि आता शिजवलेले काळे वाटाणे त्याच्यात ऍड करू. छान हलवून घेऊ आणि 5 ते 7 मिनिटं त्याला उकळी येईपर्यंत मंद आचेवर शिजू देऊ. झाली तयार आपल्या काळ्या वाटाण्याची उसळ. त्यात आता थोडीशी कोथिंबीर पेरा आणि थोडंसं तुमचं प्रेमही. तर तयार आपली झणझणीत अस्सल मालवणी काळ्या वाटाण्याची उसळ.